तुमचं स्वागत आहे जय जय स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवर। या पवित्र क्षणी मी तुमच्यासोबत स्वामींची सत्यप्रचिती शेअर करणार आहे, जी केवळ एक कथा नाही तर श्रद्धा, प्रेम आणि चमत्काराचा अनुभव आहे। जर तुम्ही ही स्वामींवर श्रद्धा ठेवता तर ही कथा तुमच्या हृदयाला नक्की स्पर्श करेल आणि तुम्हालाही जाणवेल की स्वामी अजूनही आपल्याबरोबर आहेत। चला तर मग मनपूर्वक ऐका ही सत्य अनुभूती स्वामी समर्थांच्या कृपेची। ही गोष्ट आहे अक्कलकोटमधली। अक्कलकोटच्या मंदिराजवळ एक छोटासा मुलगा रोज मंदिराबाहेर बसलेला असायचा। डोळे शांत पण डोळ्यात दुःख असायचं। त्याचे नाव होतं दत्तू। आई वडील दोघेही वारले होते तेव्हा दत्तू मात्र अवघ्या 7 वर्षाचा होता आणि त्याला नातेवाईकांनीही स्वीकारलं नव्हतं। म्हणून तो मंदिराच्या बाहेर रोज बसलेला असायचा। दिवसभर मंदिराच्या बाहेर लोकांकडून मिळेल ते खायचा आणि रोज रात्री स्वामींच्या वटवृक्षाखाली झोपायचा। त्याला स्वामींचं महत्त्व तेवढं काही ठाऊक नव्हतं, पण त्याने फक्त एक गोष्ट ऐकली होती, स्वामी कोणालाही निराश करत नाहीत। त्याच रात्री स्वामींच्या मंदिरात खूप गर्दी होती। भजन सुरू होतं, पण दत्तू मात्र आज फार दुःखी होता। तो वडाच्या झाडाखाली बसून रडायला लागला आणि म्हणाला, स्वामी तुम्ही सगळ्यांना काही ना काही देता, पण मला तर कोणीच नाही, माझं कोण? त्याच क्षणी त्याला रडत रडत झोप लागली। स्वप्नात मात्र स्वामी समर्थांनी त्याला दर्शन दिलं। त्यांच्या डोळ्यात करुणा होती। ते म्हणाले, बाळा तू अनाथ नाहीस, तू आमचा आहेस। तुझा बाप, तुझी आई, रक्षक सगळंच आम्ही आहोत। स्वामींनी त्यांच्या हाताने त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि तो तेवढ्याच जागा झाला आणि डोळे उघडताच आश्चर्य, स्वामी समर्थांचं चंद्रकोप स्वरूप त्याला दिसलं। दत्तूच्या आयुष्यात चमत्कार घडला। एका श्रीमंत भक्त महिलेने त्याला तिथेच पाहिलं। तिच्या पोटी मूल नव्हतं। ती पुढे आली आणि म्हणाली, माझ्या स्वप्नात स्वामी आले होते आणि मला म्हणाले, हा आमचा मुलगा आहे, ह्याला तुझ्या घरी घेऊन जा। ती त्याला घरी घेऊन गेली। दत्तूला पुन्हा घर, प्रेम, शिक्षण सगळं मिळालं आणि तो आज शिकून एक मोठा IAS ऑफिसर आहे। या अनुभवातून काय समजतं की स्वामी समर्थ कोणालाच अनाथ ठेवत नाहीत। ते तुमचं दुःख न सांगताही ओळखतात आणि मदतीला धावून येतात। निरपेक्ष भक्ती आणि एक हाक स्वामींपर्यंत पोचते। जर ही प्रचिती तुमच्या मनाला भिडली असेल तर नक्की कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ लिहा आणि हाच अनुभव दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहो। जय जय स्वामी समर्थ।